खूप दिवस झाले कोथिंबीरचे धपाटे खावा म्हटलं होतं, पण रोज मी कंटाळा करायचे नको करायला. पण आज म्हटलं नको. आज मी काल मस्त कोथिंबीर घेऊन आले होते आणि मस्त कांदा कोथिंबीर कापली आणि लगेच मी धपाटे करायला घेतले. कारण काय होतं, हे डब्बा नेत नाही ना, मग माझ्या एकटीपुरतं मला एक बनवायचा कंटाळा येतो. पण मी म्हटलं नको, आज बनवूया. 3-4 धपाट्याचं छान पीठ मळलं. आई गं, धपाटा टाकायला गेले, माझ्या हातावर तेलच उडालं. म्हटलं जाऊ दे मोर दे. छान असे खरपूस धपाटे भाजले. 4 धपाटे बनवले आणि मी माझ्या पार्लरवर आवरून निघाले. कारण का आता आज संडेमुळं बरीच कामं असतात पार्लरवर, कस्टमर पण येतात आणि ब्लाऊज पण द्यायचं होतं मला. मग मी माझं आवरलं आणि पहिलं म्हटलं पार्लरला पोहोचावं. कारण कसं होतं की संडेमुळे थोडंसं कस्टमर असतं मला पार्लरला, बरं पडतं. आणि मग पार्लरला पोहोचल्यानंतर पहिलं स्कार्फ वगैरे काढला आणि म्हटलं पहिलं झाडून घेऊ. कारण कसं होतं की कस्टमर आलं तर मग सगळं राहून जातं. छान झाडू मारून कचरा भरून घेतला. कचरा भरल्याच्यानंतर म्हटलं आता पहिलं देवपूजा करून घ्यावं. देवपूजा केली. देवपूजा केल्यावर मला खूप भूक लागली होती. म्हटलं धपाटा मी कधी खाईल. मग त्याच्यामुळे पहिलं जेवायला बसले. जेवण करून घेतलं आणि ते काका आहे ना संत्री घेऊन आले होते विकायला. मग मी त्यांच्याकडनं मस्त एक संत्री घेतली. 20 रुपयाला एक दिली त्यांनी, पण त्यांच्याकडे सुट्टेच नव्हते. तर ते म्हटले ठीक आहे, आज नको देऊ, मी उद्या घेतो तुझ्याकडनं पैसे. म्हटलं ठीक आहे काका, उद्या आल्यानंतर तुम्ही घ्या माझ्याकडनं. ब्लाऊज फिटिंग करायला लगेच मापं टाकून घेतली, कारण हे ब्लाऊज मला एमर्जन्सी द्यायचं होतं आज. मग त्या मला येणार होत्या त्या संध्याकाळी. मग मी पहिले ब्लाऊज माप टाकलं आणि फिटिंग करायला बसले.